काय जसं सांगितलं तसं कॉमेडी फॉर्मॅट असल्यामुळे बऱ्याच गोष्टी हसण्यावारी नेल्या जातात. त्यामुळं आज स्नेहमिलनाचा शेवट एका सिरियस विषयाने करणार आहोत. असं म्हणतात, increase in your monetary wealth is called as growth. When this growth is achieved by ethics, honesty and discipline, it is called as progress. And when this progress has a strong foundation of spirituality and humility, it is called as success. तुम्ही कितीही प्रगतीपथावर असाल ना, तरी विनम्रता आणि अध्यात्माचं अधिष्ठान असल्याशिवाय यशाचं शिखर गाठता येणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. या अर्थाने जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने मालपानी उद्योग समूह सक्सेसफुल आहे हे ठामपणे सांगता येईल. पण व्यवस्थापनाच्या चांगल्यात चांगल्या पुस्तकांमध्ये एक गोष्ट जी शिकवली जात नाही, ती महत्त्वाची क्वालिटी आपल्या मालपानी उद्योग समूहामध्ये आहे, आणि ती म्हणजे फॅमिली व्हॅल्यूज आणि बॉन्डिंग. त्याच्याच जोरावर मालपानी परिवारातली 5वी पिढी मालपानी उद्योग समूहामध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. आणि हाऊ टू रन युअर बिझनेस लाईक अ फॅमिली याच्यावर राजेश भाऊ देशभरांमध्ये युवा उद्योजकांचं प्रबोधन करत असतात. ती म्हणे ना, यथा राजा तथा प्रजा. त्यामुळेच सर्व डायरेक्टरमध्ये असलेला बंधुभाव हा तुम्हाला HOD आणि स्टाफमध्ये दिसेल. त्यामुळेच आपल्या उद्योग समूहामध्ये इतर कॉर्पोरेटच्या मानाने पॉलिटिक्स जी अंतर्गत गटबाजी असते ही फार कमी प्रकारात दिसेल. आणि या फॅमिली व्हॅल्यूज केवळ पुण्याईमुळे आल्यात असं जर कुणाचा समज असेल तर तो मात्र चुकीचा आहे. पिढ्यानपिढ्या जाणीवपूर्वक या व्हॅल्यूज जोपासण्यासाठी आणि वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि मालपानी परिवारातील स्त्री शक्तीचा सुद्धा यामध्ये फार मोठा हात आहे. एकदा त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पण जर या फॅमिली व्हॅल्यूजचा ऱ्हास झाला तर काय होतं, याचं उदाहरण आपण रोज वर्तमानपत्रांमध्ये आघाडीच्या उद्योग समूहांमध्ये पाहत आहे. फार वर्षापूर्वी इतरांचं कशाला, मालपानी उद्योग समूहाला सुद्धा कौटुंबिक विभागणीला सामोरं जावायला लागलेला आहे. भारतातील अग्रगण्य असलेला हिंदुजा उद्योग समूह भावाभावांच्या वाद्यामुळे सध्या चर्चेत आहे. पुण्यातील फिनोलेक्स म्हणजे छाबरिया उद्योग समूह भावाभावातल्या वादांमुळे चर्चेत आहे. फार वर्षांपूर्वी अंबानी कुटुंबाची विभागणी झाली आणि त्यानंतर एका भावाचं काय झालं हे आपण पाहतोय. मुंबईमधला रेमंड उद्योग समूह पारिवारिक कलहामुळे सध्या किती नुकसान झेलत आहे हे आपण पाहतो आहोत. याच परिस्थितीचं वर्णन करण्यासाठी एक हृदयस्पर्शी कविता घेऊन तुमच्या समोर येत आहे फाउंडर अँड CEO ऑफ अवॉर्ड विनिंग ब्रँड स्किनवेस्ट अँड शार्क टँक नॉमिनी दिव्या मालपानी. माँ इस घर की फर्श और दीवारें, माँ इस घर की फर्श और दीवारें, पिताजी की है छत लिख दो. माँ इस घर की फर्श और दीवारें, पिताजी की है छत लिख दो. 4 भाई पर एक कारोबार, दरवाजे पर जन्नत लिख दो. दरवाजे पे जन्नत लिख दो. लेकिन इस जन्नत जैसे परिवार को किसी की नजर लगती है तो देखिए क्या होता है. अंदर वाले थोड़े से भी अलग क्या हो गए, बाहर वाले आकर जुड़ने लगते हैं. अंदर वाले थोड़े से भी अलग क्या हुए, बाहर वाले आकर जुड़ने लगते हैं. और कड़वी थोड़ी सी भी रिश्तों की हवा हुई, घर के सारे पर्दे उड़ने लगते हैं. जब बाहर वाले आकर जुड़ने लगते हैं तो क्या क्या होता है. आपके सामने एक मंजर रख रहे हैं. कल्पना कीजिए, भाई घर छोड़कर जा रहे हैं और बड़ा भाई आंखों में आंसू लिए उनको देख रहा है. उन आंखों की भाषा अगले हृदयस्पर्शी 4 पंक्तियों में सुनिए. बढ़ रहा है प्यार इस दुनिया से, मुझसे घट रहा है. बढ़ रहा है प्यार इस दुनिया से, मुझसे घट रहा है. घर से न जा, भले ही दिल तेरा घर से कट रहा है. घर से न जा, दिल भले ही तेरा घर से कट रहा है. और जानी बे दहलीज मेरे भाई, तेरा एक एक कदम लग रहा है कि
बदन से एक एक कपड़ा हट रहा है, बदन से एक एक कपड़ा हट रहा है. जानिबे दहलीज म्हणजे उंबरठ्याच्या दिशेने पडत असलेलं लहान भावाचं ते एक एक पाऊल मोठ्या भावाचं हृदय पिळवटून टाकत आहे. और इसके बाद जब सारे अलग हो जाते हैं तो फिर एक दिन एक मंजर आता है. चेहरों पर मुस्कान दिलों में लेकर खाई बैठे हैं, चेहरों पर मुस्कान दिलों में लेकर खाई बैठे हैं. घर के सभी लोग हिसाबे पाई पाई बैठे हैं, घर के सभी लोग हिसाबे पाई पाई बैठे हैं. वसीयत करने वाले हैं आज पिताजी दौलत की, वसीयत करने वाले हैं पिताजी आज दौलत की. घर में पहली बार इकट्ठे सारे भाई भाई बैठे हैं, घर में पहली बार इकट्ठे सारे भाई भाई बैठे हैं. अहो, तुम्हाला असं वाटत असेल ही कवी कल्पना आहे, पण प्रत्यक्षात रेमंडचं जर उदाहरण पाहिलं ना तर विजयपथ सिंघानिया यांची स्टोरी ही सर्वांनाच माहीत आहे. आज भारतातील आघाडीचा उद्योगपती 80व्या वर्षी हालाकीचे दिवस जगत आहे केवळ पारिवारिक कलहामुळे. इन्हीं बच्चों पे पिता ने जाने क्या क्या उम्मीदें लगाई बैठा था. सुनिए. एक सांस उम्मीदों की ले मर मर कर भी मर न पाया, एक सांस उम्मीदों की ले मर मर कर भी मर न पाया. आंसू से अपनी आंखों की कोर तलक न भर पाया. और उसने सोचा था बेटे भवसागर पार करा देंगे, उसने सोचा था बेटे भवसागर पार करा देंगे. इस बूढ़े ने अब तक इस यकीन में सड़क पार न कर पाया, सड़क पार न कर पाया. बेटे भवसागर पार करा देंगे इस यकीन में ये बूढ़ा अब तक सड़क पार न कर पाया. और एक दौर वो आता है जब उस मायूस बूढ़े बाप का आखिरी समय आता है. तो देखिए क्या होता है. जोड़ घटाने में सब माथा फोड़ रहे हैं, जोड़ घटाने में सब माथा फोड़ रहे हैं. लालच ऐसी कि माँ की चूड़ी तोड़ रहे हैं, लालच ऐसी कि माँ की चूड़ी तोड़ रहे हैं. और अब मूंदने वाली है पिताजी की आंखें, अब मूंदने वाली है पिताजी की आंखें. घर के सारे सांप केचुली छोड़ रहे हैं. घर के सारे सांप केचुली छोड़ रहे हैं. केचुली म्हणजे कात. अशा परिस्थितीमध्ये आस्तींचे साप हे बाहेर येतात. और इस हालात में उस बूढ़े बुजुर्ग की क्या स्थिति होती है ये इन अंतिम हृदयस्पर्शी पंक्तियों में सुनिए. घर के दर और दीवारों से डरना पड़ा मुझे, घर के दर और दीवारों से डरना पड़ा मुझे. हर एक यकीन का नुकसान भरना पड़ा मुझे, यकीन हर एक नुकसान का भरना पड़ा मुझे. अरे मैंने तो बस मजाक में रोक रखी थी अपनी सांसें, अरे मैंने तो बस मजाक में रोक रखी थी अपनी सांसें. रिश्ते खुले तो शर्म से मरना पड़ा मुझे, रिश्ते खुले तो शर्म से मरना पड़ा मुझे. एकदा जोरदार दिव्या करता टाळ्या होऊन जाऊ द्या. ही परिस्थिती मालपानी उद्योग समूहावर कधीच येणार नाही, कारण या फॅमिली व्हॅल्यू जोपासण्याचं काम पुढील पिढ्या देखील निश्चितच करीत आहेत व करत राहतील. अहो, फक्त पॅकेजच्या अपेक्षेने या नोकरीपासून त्या नोकरीकडे उड्या मारणाऱ्या लोकांना हे लक्षात ठेवायला लागेल की आपण ज्या उद्योग समूहामध्ये काम करतो त्या उद्योग समूहामध्ये आपल्या करिअरसाठी स्टॅबिलिटी किती महत्त्वाची आहे. आणि ती स्टॅबिलिटी पिढ्यानपिढ्या तुम्हाला फक्त मालपानी उद्योग समूहामध्येच मिळेल. भगवंताची कृपा आपल्या उद्योग समूहावर अशीच अनंत काळ राहो हीच प्रभू रामाचरणी प्रार्थना करून स्नेहमिलनची सर्व टीम आपली रजा घेतो. धन्यवाद. जय श्रीराम. हरि अनंत हरि कथा अनंता, कहहि सुनहि बहु विधि सब संता. राम रतन धन जो कोई पाए, जीवन भर रामायण गाए. मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सुदशरथ अजर बिहारी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम.
तालाबादाप्रमाणे याही वर्षी प्रशांतनं पुन्हा एकदा सिक्सर ठोकला आणि जोरदार कार्यक्रम केला आणि त्याच्या सोबतीला असलेले सगळेच कलाकार. नाटक हा आपला विषय नाही, अभिनय हे आपलं क्षेत्र नाही. ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात दिग्गज आहेत, पण ज्यावेळेस काहीतरी वेगळं करायचं असतं त्यावेळेस एक नवा उत्साह, नवी उमेद, नवी ऊर्जा संचारते आणि त्या ऊर्जेचा प्रत्यय आपण या ठिकाणी घेतला. त्यांच्या प्रत्येक संदेशातून आपल्याला नवी ऊर्जा आणि नवा संदेश मिळालेला आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप छान अशी एक नवीन नवा एक कार्यक्रम आपल्याला आज पाहायला मिळाला आणि त्याच्यासोबत दिव्यानं आज जे काही केलं तेही कमालीचं आहे. तिचं पाठांतर लहानपणापासूनच जबरदस्त आहे, पण त्यातून एक सुंदर शायरीचे आणि काही गझलमधले असे वेगवेगळे पीसेस तिने खूप सुरेख पद्धतीनं या ठिकाणी प्रस्तुत केले. एवढं पाठांतर करणं हे अवघड असतं, पण तिने ते साध्य करून या सगळ्यांना त्यातूनही खूप छान संदेश दिले. आणि फॅमिली व्हॅल्यूज या विषयावर राजेश भाऊ कायम बोलत असतात आणि ते त्या पद्धतीनं सगळी फॅमिली जोडून ठेवतात. मला माहिती आहे आपल्यापैकी कोणीही कुठेही बाहेरगावी आपल्या काही कामाच्या निमित्तानं असलो तर हमखास येणारा फोन राजेश भाऊंचा असतो आणि कुठं पोचला, काय करतोयस, काम झालं की नाही झालं, काही अडचण आहे का, आणि काहीच नसलं तरी फोन येतो आणि काय चाललंय एवढंच विचारतो. हा बॉन्डिंगचा भाग आहे, हा बॉन्डिंगचा भाग आहे आणि हे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. आपापल्या परिवारासाठी ते आत्मसात केलं पाहिजे. तो जो फॅमिली व्हॅल्यूजचा जो आपला सगळ्यांचा एक अतिशय सुरेख असा विषय दिव्यानं आणि प्रशांतनं या ठिकाणी मांडला, त्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक आभार, अभिनंदन, धन्यवाद.